3 ओव्हरचा सामना इथे खेळवला जातोय. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा. सुयोग स्पोर्ट्स दापोली आणि त्याचबरोबर टीम यासिर 11 पनवेल म्हणजेच विनर स्पोर्ट्स नाला सोपारा. पाहूया कुठला संघ या मॅच मध्ये जिंकतोय. तालुका निहाय जो यासर 11 पनवेल आहे त्याच्या विरुद्ध मॅच खेळावी लागेल. ती सेमीफायनल असेल आणि त्यानंतर फायनलची मॅच खेळावी लागेल निळकंठेश्वर उल्वाच्या विरुद्ध. तर पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल. आयशा स्पोर्ट्स बारापाडा आयोजित राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 साबिर इक्बाल दळवी या स्पर्धेचे शिल्पकार, माजी उपसरपंच कर्नाळा. 1,50,000 रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 75,000 रुपये रोख, तृतीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये 38,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर चतुर्थ पारितोषिक 38,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी गंगाधर इंगोले मॅन फ्रॉम दिवा नवी मुंबई बॉलिंग मार्कवर सज्ज होईल आणि त्याच्या समोर आहेत संदीप आचार्य. पहिला बॉल कट करतोय, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने सिंगलने खातं उघडतोय बॅट्समन संदीप आचार्य. स्वतःचं टीमचं सुयोग स्पोर्ट्स दापोलीची धावसंख्या 1. 3 ओव्हरचा मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पाहूया किती धावा अर्जित करतात बॅटिंग करणारा संघ सुयोग स्पोर्ट्स दापोली. एक चांगली मॅच होईल नो डाऊट. दोन्ही संघ ताकदीचे, दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये भरपूर वेळेला भरपूर सामने खेळलेत आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळलेत. तर पाहूया यावेळेला राजा शिवछत्रपती ट्रॉफी मध्ये कशा पद्धतीचं प्रदर्शन करतोय ओमकार देसाईचा संघ, या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीचं प्रदर्शन करतोय सुमित ढेकलेचा शाहिद शेखचा हा संघ. वेगवान चेंडू, तेवढं चांगलं प्रत्युत्तर, एक मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या वरतून उडवलाय ओमकार देसाईच्या बॅट मधून धमाका षटकार. मोठा षटकार ओमकार देसाईच्या बॅट मधून आणि या षटकाराबरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. गंगाधर इंगोलेला आता विचार करायला लावेल हा षटकार, कारण सर्वाधिक मोठा षटकार आता ओमकारने लगवलाय ऑन साइडला. बॅकफुटला जाऊन यावेळेला कव्हरला खेळून काढला अपिश कव्हर ड्राईव्ह, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात. निर्धाव चेंडूची सांगता, चांगलं कमबॅक मी म्हणेन गंगाधर याचं. एक षटकार लगवल्यानंतर एक निर्धाव चेंडूची सांगता इथे होते आणि अशा पद्धतीने आतापर्यंत धावा झाल्या स्कोर बोर्डवर 7. 15 मिनिटाचा फक्त वेळ दिला जाईल बॉलिंग करणाऱ्या टीमला, लक्षात घ्या. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न फसतोय ओमकार देसाईचा. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि विकेटचं पतन होतंय. पहिला गडी इथे बाद होतोय. ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. तर ओमकार इथे बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज राज गोठणकर खेळण्यासाठी मैदानामध्ये जाईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर असताना आतापर्यंत 7. 4 चेंडूचा खेळ इथे संपन्न झालाय. एक षटकार लगवल्यानंतर ओमकार देसाईची विकेट मिळवली. त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत गंगाधर इंगोलेने. चांगलं कमबॅक गंगाधर यांचं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 7.
सुरेख गोलंदाजी गंगाधरच्या माध्यमातून मिडॉनला बीट करून चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने, तिथे दर्जेदार क्षेत्ररक्षण, परंतु अखेर 2 धावा इथे रोखू शकणार नाही हा खेळाडू. 2 धावा मिळतात राज गोठणकरला. 2 धावांच्या बदौलत टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली. एक गडी बाद झाल्यानंतर आतापर्यंत 9. सुयोग स्पोर्ट्स दापोली संघ टॉस हारल्यानंतर इथे बॅटिंग करतोय आणि फलंदाज ओमकार देसाईची विकेट मिळवली आहे पहिल्या षटकामध्ये. एक षटकार लगवल्यानंतर ओमकार देसाई तंबूच्या दिशेने परतलाय. गंगाधर इंगोले ओर द विकेट. शेवटचा बॉल. टीमचा कुठलाही खेळाडू तिथे जाणार नाही. निर्णय आमचे अंपायर लगेच देतील. चला अंपायर लवकरात लवकर निर्णय द्या आमच्यापर्यंत. बाकीचा कुठलाही खेळाडू तिथे जाऊ नका. इम्रोज येतोय. ओव्हर नंबर
2 मध्ये पहिलाच बॉल स्वीप केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक रन इथे कंप्लीट करतोय संदीप आचार्य. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दरम्यान फक्त एकच रन इथे कंप्लीट होईल आणि या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 10 लॉस ऑफ 1 विकेट. 10 धावा स्कोर बोर्डवर. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहूया इम्रोजच्या विरुद्ध राज गोठणकर कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. या अगोदरची मॅच फिनिश केली होती स्टाईल मध्ये. राज गोठणकरने एक हेलिकॉप्टर षटकार लगवला होता साइड स्क्रीनच्या वरतून. राज गोठणकर इथे बाद होतोय. विकेटचं पतन. दुसरा गडी इथे तंबूच्या दिशेने जात असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 10 रन. 2 गडी बाद. सुयोग स्पोर्ट्स नवीन बॅट्समन मैदानामध्ये खेळण्यासाठी किशन देवेंद्र मैदानामध्ये जाईल. मनोज विचार यांनी झेल पकडलाय. खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला आणि सध्या त्यांच्या हातामध्ये बॉल विसवलाय. पहिले षटक गंगाधरने टाकलं. दुसरं षटक बारापाडा विलेज एन कडून बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय इम्रोज खान. महागिरी एक्सप्रेस उंचीचा पुरेपूर फायदा घेणारा गोलंदाज. चांगली रिदम आहे. यावर्षी चांगली गोलंदाजी करतोय इम्रोज. इम्रोजच्या देखील क्रिकेटिंग करिअरमध्ये भरपूर उतार चढाव आम्ही पाहिलेत गेल्या 3-4 वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर. आणि यावर्षी मात्र इम्रोजची गोलंदाजी भरपूर चांगल्या पद्धतीने झाली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तो टीमला हँडल देखील करतोय. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. गंगाधर इंगोले नावाचा एक चांगला गोलंदाज मिळालाय विनर स्पोर्ट्सला. नवी मुंबईला बिलॉंग करणारा हा खेळाडू. त्याचं देखील प्रदर्शन चांगलं या टीमसाठी. बॉल तयार. इम्रोज ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू. किशनचा फटका. ते स्क्वेअर लेगला हवेत होता. मला वाटते झेल तिथे सुटलाय. त्याचा फायदा इथे किशनला मिळेल. एक सिंगल इथे कंप्लीट होईल. या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 11. एक रन महत्वाचे. मागच्या मॅच मध्ये राज गोठणकरचा झेल सुटला आणि त्यानंतर तो बरसला. या मॅच मध्ये किशनचा झेल सुटतोय. आता संदीप आचार्य कशा पद्धतीने खेळ करेल. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर. अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 3 ओव्हरचा सामना आपल्या समोर इथे रंगत असताना यानंतर तालुका निहाय जो संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला यासर 11 पनवेल त्याच्या विरुद्ध या मॅच मधून जिंकलेला संघ खेळताना दिसेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शफल होऊन अंपायर सिग्नल येतोय. इट इज वाईड. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळेल. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावसंख्येत वाढ होते. धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 12 रन. बारा धावा फलकावर आहेत. बॅकवर्ड पॉइंट ठेवलाय. शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट थर्ड मॅन 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑन साइडला मिड ऑन नाहीये. त्याचा फायदा इथे उचलतोय. 1 रन कंप्लीट करेल संदीप आचार्य आणि या सिंगल बरोबर धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 13 रन. सिंगल डबलने फक्त स्ट्राईक रोटेट केली जाते. चांगली भन्नाट गोलंदाजी इथे सध्या पाहायला मिळते. गोलंदाजी करणारा संघ यासिर 11 पनवेल कडून. 13 रन. 2 गडी बाद झाले. त्यामध्ये ओंकार देसाई बाद झाला. ओंकार देसाई बरोबर राज गोठणकर इथे बाद झालाय आणि आता मैदानामध्ये खेळतोय किशन देवेंद्र. लोअर फुलटोस होता. ऑन साइडला खेळून काढलाय. फुलर लेनच्या बॉलला दिशा दिली. 1 रन फक्त मिळेल इथे बॅट्समन किशन देवेंद्रला आणि या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 14. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. 3 ओव्हरचा हा सामना आपल्या समोर रंगतोय. पाहूया हा सामना जिंकल्यानंतर पुढच्या फेरीमध्ये म्हणजेच सेमी फायनल मध्ये तालुका निहाय संघ सज्ज आहे. यासर 11 पनवेल त्यांच्या विरुद्ध कुठला संघ खेळेल. 2 आयकॉन खेळाडू खेळवण्याची मुभा असेल यासर 11 पनवेल संघाला. तालुका निहाय टीमला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न इथे संदीप आचार्यचा फसतोय. चांगली गोलंदाजी इम्रोजची. अशा पद्धतीने षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 14. 7च्या सरासरीने बॅटिंग करत असताना सुयोग स्पोर्ट्स दापोली संघ. शिवाजी झाला तसाग वंशाला दिवा पोरगा व्हावा साग. त्याची जाई पोटी शिवाजी झाला.
तर रवी बुंबक येतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी. मॅन फ्रॉम ठाणे शेवटचं षटक इथे हाताळेल. त्याच्या समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय किशन देवेंद्र. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 17 मधला 3 ओव्हरचा सामना. धावा झाल्या स्कोरबोर्डवर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14. 7ची सरासरी. सुयोग स्पोर्ट्स दापोली संघ टॉस हारल्यानंतर टॉस इथे शाहिद शेखने जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याच्या वतीने घेण्यात आलाय. आतापर्यंत चांगला निर्णय गंगाने साबित केला, त्याच्यानंतर इम्रोजने साबित केलाय. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर उंची घेत जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. परफ्यूम डिलिव्हरी नाकापासून जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव टाकत असताना रवी बुंबक. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्या स्कोरबोर्डवर 14. फायटिंग स्कोर निर्माण करावा लागेल. कमीत कमी 25 ते 28 धावांपर्यंत मजल मारावी लागेल टीम सुयोग स्पोर्ट्सला. आता नो बॉलचा इशारा तर इथे पंचांनी घोषित केलाय आणि तोपर्यंत 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न करतोय किशन. 2 धावा इथे अर्जित केल्या जातील. 3 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि 3 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 17. आता कुठेतरी धावसंख्येला आकार येतोय. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. तिसऱ्या पंचांची भूमिका आता मैदानामध्ये. थर्ड अंपायर शारिक दळवी आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असतील. IT इंजिनियर आहेत. काही दिवसामध्ये विवाह बंधनामध्ये देखील ते अडकतील. आता ते पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. या मॅच मध्ये डबल ड्युटी करतायत. अंपायर सिग्नल वाईट बॉल. धावसंख्येला इथे आकार येत असताना खराब गोलंदाजी. टीमच्या टोटल मध्ये धाव संख्येमध्ये वाढ होते. धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 18. मी मगाशीच म्हटलं होतं फ्री हिटचा बॉल अजूनही खेळण्यासाठी सज्ज होईल बॅट्समन किशन देवेंद्र. एक रन महत्वाची आहे आणि आता फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी किशन सज्ज होईल. त्याच्या समोर बॉलर सज्ज होतोय रवी बुंबक. या ओव्हरमध्ये काही धावा आल्यात टीमसाठी. 4 रन इथे खर्च करतोय. फटका चांगला आहे. किशनच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार. व्हाट अ शॉट. तर 2 चेंडूमध्ये 10 धावा आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज रवी बुंबक. एक आक्रमक गोलंदाजच्या विरुद्ध आक्रमक प्रहार करत असताना बॅट्समन मैदानामध्ये किशन देवेंद्र. आता धावसंख्येला आकार येतोय 24 रन स्कोरबोर्डवर. आणि आता मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला गेला. फलंदाज बाद. किशन बॅक टू द पॅव्हिलियन. तर विकेटचं पतन इथे होतंय. फलंदाज बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये खेळण्यासाठी विश्वजित ठाकूर मोठ्या सज्ज होईल. धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 24. या षटकातला विचार केला तर अजूनही बॉल शिल्लक असतील 3. मगाशीच म्हटलं होतं 28-30च्या दरम्यान जर धावसंख्या उभारतोय तर एक फायटिंग मॅच होऊ शकते आणि त्या दिशेने आता वाटचाल करायला सुरुवात केली आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत होते किशनचं. चांगली बॅटिंग त्याने केली. आक्रमक शेवट या इनिंगचा तो करण्याचा प्रयत्न करत होता. बॅट्समन आता सज्ज होतोय. रवी बुंबकचा बॉल पंचाकडे अपील होते आणि पंचांनी मला वाटतं इथे अपील उचलून धरली आहे. फलंदाज बाद होतोय. बॅट्समन तंबूच्या दिशेने जाईल. संदीप आचार्य बॅक टू द पॅव्हिलियन. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा
तर संदीप आचार्य इथे बाद होतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आता धावा स्थिर आहेत. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 24-24. पहिल्या 2 बॉलवर 10 रन आल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या 2 बॉलवर 2 निर्धाव चेंडू आणि त्यामध्ये विकेट्स देखील येत आहेत. ऑन साइडला खेळून काढलाय. 1 रन इथे कंप्लीट होईल. विश्वजित ठाकूर आता स्ट्रायकिंग एंडला येतोय. या सिंगल बरोबर धाबा झाल्या स्कोर बोर्डवर 25. या षटकातला आता शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल रवी बुंबक आणि त्याच्या समोर असेल विश्वजित ठाकूर. तर जिथे इथे झालेल्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक जिंकलाय दिगोडे संघाने आणि त्याचा स्टार खेळाडू सध्या मैदानामध्ये खेळतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 रन इथे कंप्लीट होते. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न इथे चालवला जातोय. 2 धावा इथे ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. या 2 धावा देखील महत्वाच्या ठरू शकतात. 2 धावांबरोबर पहिलं सत्र इथे संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 27-28 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल. मी मगाशी सांगितलं होतं 28 धावा फायटिंग स्कोर असू शकतो. पाहूया काय घडतं या मॅच मध्ये. 28 रनचं टार्गेट कंपल्सरी चेस टीम यासिर 11 पनवेल. चला बॅट्समन पाठवा. शाहिद. तर उस्मान पटेल यांचं देखील इथे आगमन होते. वेलकम उस्मान. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो या स्पर्धेमध्ये. अठ्ठावीस धावांचं लक्ष. 28 टू विन. 18 बॉल मध्ये 28 धावांचं लक्ष. शाहिद शेख आणि त्यांच्याचबरोबर सुमित ढेकले इस्लामीची जोडी मैदानामध्ये खेळण्यासाठी जाईल. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 28 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 28 टू विन. कंपल्सरी टार्गेट चेस करावं लागेल, हा नियम आहे या स्पर्धेचा. चला सामना चालू करायचा आहे. दोन्ही अंपायर दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये आहेत. फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. अठरा बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता. पहिलं षटक टाकण्यासाठी विश्वजित ठाकूर. सज्ज होईल दिगोडे एक्सप्रेस. पाहूया कशा पद्धतीने खेळ इथे करतोय. त्याच्या विरुद्ध शाहिद शेख मॅन फ्रॉम आंबिवली. दुसऱ्या बाजूला नालासोपाराचा क्रिकेटचा बाहुबली खेळण्यासाठी सज्ज होईल सुमित ढेकले.
18 बॉलमध्ये 28 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये विश्वजित. पहिला बॉल इथे शॉर्ट कव्हरला खेळून काढला. 1 रन वेगाने घेण्याचा प्रयत्न होतोय आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेने श्री गणेशा करत असताना शाहिद आपल्या टीमसाठी धावा झाल्या स्कोरबोर्डवर 27 धावांची आवश्यकता असेल अजूनही 17 बॉलमध्ये. सुमित ढेकले या अगोदरच्या मॅच मध्ये अक्षरशः बरसला होता, चांगली बॅटिंग केली होती. आणि पाहूया या मॅच मध्ये ज्यावेळेला 28 रनचं टार्गेट आहे, 18 बॉलचा खेळ आहे, कशा पद्धतीने खेळ करतात हे दोन्ही फलंदाज, दोन्ही सलामीवीर. लेफ्ट हँडेड बॅट्समन आता स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सुमित ढेकले, क्रिकेटचा बाहुबली, आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला शाहिद खेळण्यासाठी सज्ज होतोय. 28 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर दुसरं सत्र आपल्या समोर. फटका इथे हवेत आहे, शॉर्ट मिड विकेट नाहीये 38 सर्कलच्या आतमध्ये, त्यामुळे 1 रन इथे कंप्लीट होईल. दोन्ही खेळाडूंनी इथे स्वतःचं खातं सिंगलने उघडलंय. धावा झाल्या स्कोरबोर्डवर 2. राजा शिवछत्रपती चषक 2019 तुम्ही अनुभवताय. या स्पर्धेचे शिल्पकार साबीरजी दळवी यांच्या माध्यमातून तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा संपन्न होते. यानंतर सेमीफायनल आपल्या समोर येईल. तालुकानिहाय गटातील खेळाडू खेळताना दिसतील. यावेळेला पॉइंटला हवेत आहे कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जातं. 1-1 कॅच बरोबर 1-1 रन इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. पॉइंटला सोडलेला झेल शाहिदचा हा महागडा ठरू शकतो. या मॅच मध्ये टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 3. अजूनही 15 बॉलमध्ये 25 रनची आवश्यकता आहे. 3 बॉलमध्ये 3 सिंगल. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तुफानी गोलंदाजी करत असताना यावेळेला गोलंदाज विश्वजित ठाकूर मैदानामध्ये. मिस्टर JPL राईटम राऊंड विकेट. खूप चांगला इथे कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. नजाकत, सौंदर्य, ताकद सर्व काही एका स्ट्रोक मध्ये. चेंडू सीमा पार. 4 रन चौकार. एका स्ट्रोक मध्ये सुमित ढेकले इथे दाखवत असताना विश्वजितचा हा बॉल यावेळेला बॅकफुटला जाऊन पुल केलाय. खूप मोठा धमाका इथे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येट्स इज आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. तर षटकार इथे लगवतोय बॅट्समन सुमित ढेकले आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 13 या आकड्यावर. 28 धावांचं लक्ष्य होतं. अजूनही या मॅच मध्ये 15 धावांची आवश्यकता. आता मात्र गोलंदाजी पिसे काढण्याचा प्रयत्न होतो. एक चांगला कव्हर ड्राईव्ह, त्यानंतर बॅकफुटला वेट केला आणि पुल केला. काऊ कॉर्नरच्या वरतून एक मोठा षटकार सुमित ढेकलेच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग करत असताना धावा झाल्या स्कोरबोर्डवर 13. या मॅच मध्ये रन करायचे 28, म्हणजे अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. जी शेकोटी लावली आहे ती शेकोटी विजवायची. जे प्रेक्षक तिथे असतील तिथे वायर्स आहेत. यावेळेला फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. सुमित ढेकले बॅक टू द पॅव्हिलियन. तर अख्तर शेख येत आहेत नवीन बॅट्समन. 13 या आकड्यावर पहिला हादरा बसतोय टीमला. सुमित ढेकले तंबूच्या दिशेने जात असताना चांगली विकेट. शेवटच्या बॉलवर मला वाटतंय विश्वजितने इथे हादरा दिलाय. पहिलं षटक इथे संपलंय. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 13. अजूनही 12 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता.
अख्तर शेख मैदानामध्ये आता विलेज एंड कडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज फिरोज, लेफ्ट आर्म सीमर आहे फिरोज, एक चांगला गोलंदाज आहे. मोठमोठ्या संघाच्या दरम्यान खेळताना देखील पाहायला मिळालाय यंदाच्या सत्रामध्ये. कॅच सोडला होता शाहिदचा, पाहूया त्या कॅचचा किती भुर्दंड या टीमला बसेल. अजूनही 12 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता आहे. 15 रिक्वायर्ड फ्रॉम 12. फिरोज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर फिरोज शेख सज्ज होत असताना बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्वीप केलाय, फटका चांगला आहे शाहिदच्या बॅट मधून. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू, 4 रन, चौकार. रन 11 रनची आवश्यकता असेल. चांगली बॅटिंग आता शाहिद करत असताना मैदानामध्ये. मी मगाशीच म्हटलं होतं कॅच सुटल्यानंतर काय घडतं क्रिकेटमध्ये, आणि आता सामना कदाचित खेचून नेईल का शाहिद. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, वेगवान चेंडू होता, परंतु तत्पूर्वी 1 रन इथे घेण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये. दुसरी रन देखील इथे कंप्लीट केली जाईल. हे घडतं कॅच सुटल्यानंतर. धडपड सध्या पाहायला मिळते. पंचांचा इशारा, 22च्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा 2 रन मिळतील आणि 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 19 या आकड्यावर. टॉस साठी यायचंय टीम यासर 11 पनवेल. तालुका निहाय जो संघ जिंकला होता यासर 11 पनवेल. टॉस साठी तुम्हाला यायचंय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आता फटका चांगला आहे शाहिदच्या बॅट मधून, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. बॅटिंग सध्या शाहिद मैदानामध्ये करतोय. अफलातून क्रिकेट शाहिद शेखने इथे पेश केलंय. कॅच सुटल्यानंतर पॉइंटला एक सोपा झेल सुटला आणि तिथून बरसायला सुरुवात केली शाहिदने. या मॅच मध्ये सामना जवळपास झुकवलाय टीमच्या दिशेने. जो संघ मैदानामध्ये खेळतोय यासिर 11 पनवेलच्या दिशेने. अजूनही 3 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. फिरोज यावेळेला हलक्या हाताने फक्त दिशा दिली. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, सिंगलने स्ट्राइक रोटेट करेल. या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोर बोर्ड 26. आता 2 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी यासिर 11 पनवेलला. पुन्हा एकदा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 रन कंप्लीट होते. स्कोर लेवल 1 रनची आवश्यकता असेल. यासिर 11 पनवेल आणि जो तालुका निहाय संघ आहे आणि मला वाटतं त्यांच्या विरुद्ध यासिर 11 पनवेल. मॅच फिनिश. कॅच सुटल्यानंतर हा सामना इथे जिंकून दिलाय शाहिद शेखने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरतोय शाहिद शेख. वेल प्लेड, खूप चांगला खेळ इथे दाखवला शाहिदने. या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली आणि हा सामना जिंकून सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. तर टॉस इथे होईल. मी ते थांबतोय. तुम्ही पाहत राहा ही स्पर्धा. मी रजा घेतोय तुमच्यातून. या पण ऐकूया यानंतरचं समालोचन जयेश भोसले यांच्या वाणीतून. त्यांना जॉईन करतील रोशन पाटील. थँक्यू.
कोटाकोटीचे तर या मॅचचा मॅन ऑफ